इन आपण क्वेश्चन नंबर 40 सॉल्व करणार आहे. इफ ओनली 1% ऑफ टोटल करंट इज पास थ्रू अ गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स कॅपिटल जी, देन द रेजिस्टन्स ऑफ द शंट इज. तर फक्त 1% जो करंट आहे तो कशातून पास होतोय? गॅलोनोमीटरमधून. बाकीचा उरलेला शंटमधून पास होतोय. असं जर असेल तर शंट रेजिस्टन्स किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे ए ते आहे जी डिवायडेड बाय 25 ओहम, बी ऑप्शन आहे जी डिवायडेड बाय 49 ओहम, सी ऑप्शन आहे जी डिवायडेड बाय 2 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन आहे जी डिवायडेड बाय 99 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त 1% टोटल जो करंट आहे तो पास होणार आहे फक्त गॅलोनोमीटरमधून. ओके, 1% गॅलोनोमीटर, बाकीचे सगळं शंटमधून पास होणार आहे. ओके, मग गॅलोनोमीटरमधून जो करंट पास होणार आहे तो टोटल करंटच्या किती पर्सेंट आहे तर 1% आहे. म्हणून डिवाइड बाय काय करा 100 करा आय. ओके, आय इज इक्वल टू काय आला 1/100 आय. सपोज मी आय फाइंड केला तर 100 इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय, मग आय इज इक्वल टू 100 टाइम्स का असणार आय जी असणार. तर आपल्याला फाइंड करायचं या ठिकाणी शंट रेजिस्टन्स या ठिकाणी फाइंड करायचं. सर्वात पहिले डायग्राम काढून दाखवतो म्हणजे आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल. टोटल करंट किती आहे आय इतका आणि हा दिलेला आहे तुम्हाला गॅलोनोमीटर कॉईल, त्याचा रेजिस्टन्स जी इतका आहे आणि त्याच्यातून जो करंट पास होणार तो किती आय जी. त्याला शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, त्याला आपण काय कन्सिडर करू यस, आणि हा जो करंट असणार आहे तो आय पैकी आय जी गेला म्हणजे रिमेनिंग किती राहिलं आय मायनस आय जी. हा करंट कशातून पास होणार शंट रेजिस्टन्स. इथे आल्यानंतर हा प्लस आय जी मायनस आय जी कॅन्सल म्हणजे राहिला फक्त आय इतका करंट त्याच्यातून पास होणार. हे दोन्ही कॉम्बिनेशन एकमेकांना कसे पॅरलल आणि पॅरललमध्ये काय असतं पोटेन्शियल सेम. म्हणजे याचा अर्थ करंट इथला किती आय जी आणि गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स किती जी. इथला जो करंट आहे शंटमधून तो करंट किती आहे तर आय मायनस आय जी आणि याचा जो रेजिस्टन्स आहे तो यस इतका आहे. आपल्याला यस फाइंड करायचा आहे. ओके, आय जी इंटू कॅपिटल जी मी तसाच लिहिला. आयची जी व्हॅल्यू आहे आयची व्हॅल्यू किती आहे 100 आय जी मायनस हा असेल आय जी आणि इंटू यस. 100 आय जी मायनस आय जी किती झाला 99 आय जी. मग करायला आय जी इंटू कॅपिटल जी हा झाला तुमचा 99 आय जी इंटू यस. आय जी आणि आय जी काय आला कॅन्सल, मग आपला जी इज इक्वल टू करायला 99 यस. पण आपल्या शंट रेजिस्टन्सच फाइंड करायचं. मग 99 इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड, मग शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू जी डिवायडेड बाय 99 असेल. ओके, आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी, आणि ऑप्शन डी म्हणजेच काय शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू गॅलोनोमीटर रेजिस्टन्स डिवायडेड बाय 99.